तुमच्या डोक्यात दोन ब्रेन आहेत का? हो. तुमच्या डोक्यात दोन ब्रेन आहेत असं मी जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल नाही, आमच्या डोक्यामध्ये एकच ब्रेन आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये एकच ब्रेन आहे आणि तो तुमच्या सगळ्या निर्णय क्षमता विकसित करत असेल, तो सगळ्या क्षमता नियंत्रित करत असेल, तर तुमचे काही निर्णय तार्किक, काही निर्णय अतार्किक का? तुमचे काही निर्णय संवेदनशील तर तुमचे काही निर्णय असंवेदनशील का? याचं कारण आहे डॅनियल कोहनमन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी विचार प्रक्रियेचं जे विश्लेषण केलेलं आहे, त्या विश्लेषणाच्या संदर्भामध्ये 2002 ला त्या व्यक्तीला नोबेल प्राइज, जगातला सर्वोच्च पुरस्कार नोबेल प्राइज मिळालेला आहे. या विचार प्रक्रियेतून त्याने सिद्ध करून टाकलेलं आहे की मानवी मस्तिष्कामध्ये दोन प्रकारचे मेंदू म्हणजे दोन प्रकारच्या विचार प्रक्रिया या कार्यान्वित असतात आणि त्या कार्यान्वित असणाऱ्या विचार प्रक्रियाच माणसाला वेळोवेळी फसवत असतात. जो माणूस या दोन प्रकारच्या विचार प्रक्रिया जाणून घेतो आणि त्यातील एक प्रक्रिया प्रभावीपणे इम्प्लिमेंट करतो, दुसरी प्रक्रिया जी ऑटो पायलट मोडवर काम करत असते तिच्यावर नियंत्रण मिळतो, तो माणूस आयुष्यामध्ये सर्वात यशस्वी माणूस ठरतो. मग कोणती ती निर्णय प्रक्रिया आहे, चला जाणून घेऊया. तर त्या दोन प्रकारच्या सिस्टीम आहेत. एक सिस्टीम जी असते ती अतिशय फास्ट असते, जलद असते, इमोशनल असते, इन्स्टिक्टिव्ह असते आणि ऑटोमॅटिक असते. म्हणजे माणूस सहजतेने जे निर्णय घेतो ना, ते या एका प्रकारच्या सिस्टीम मध्ये म्हणजे ब्रेन काय आहे, एक मेटाफोरिकल एक्झाम्पल्स आहे. त्याच्यामध्ये काही निर्णय हे तात्काळ घेतले जातात, भावनेच्या अधीन राहून केले जातात, इन्स्टिंक्टवर आधारित असतात, म्हणजे जसं सुचल तसे घेतले जातात आणि ऑटो मोडवर घेतलेले जातात. या विरुद्ध दुसरी सिस्टीम असते ती अतिशय स्लो असते, अनालिटिकल असते, लॉजिकल असते आणि एफर्टफुल असते, म्हणजे हळून निर्णय घेणारे असते, एखाद्या बाबीचं विश्लेषण करून घेणारे निर्णय असते, लॉजिकल तर्क देऊन घेणारे निर्णय असते आणि थर्ड, ती निर्णय घेण्यासाठी माणसाला एफर्ट्स करावे लागतात, मेहनत करावे लागतात. मग कोणती प्रक्रिया, यातील मूलभूत फरक कोणती सिस्टीम डॉमिनेट असते, चला जाणून घेऊया. सिस्टीम वन काय? सिस्टीम वन म्हणते की माणूस हा मुलखाचा आळसी प्राणी आहे. त्याला जे पटपट घ्यावं असं वाटतं ना, तो माणूस एकदम पटपट काम करत राहतो. समजा आता तुम्ही यूज टू आहात, तुम्ही गाडी चांगल्या प्रकारे शिकलेले आहात, मग ती गाडी चालवण्यासाठी सुरुवातीला जसे तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात ना, तसं एकदा यूज टू झाल्यावर एफर्ट्स घ्यावे लागत नाही. मग तो व्यवस्थित योग्य वेळी मिरर ऍडजस्ट करणार, योग्य वेळी तो हॉर्न वाजवणार, योग्य वेळी गिअर बदलणार, हे त्याला सांगावं लागत नाही. तर ही सिस्टीम झाली ऑटो पायलट मोडवरची सिस्टीम. आता दुसरी सिस्टीम एफर्ट्स पूर्वक त्याला इनकल्केट करण्यासाठी त्या माणसाला प्रयत्न करावे लागतात. समजा मी तुम्हाला विचारलं की 35 × 90 किती होतात, काय करावं लागणार आहे? अगोदर आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे, विश्लेषण करावं लागणार आहे की मला 35चा पाढा येतो का? मग 35चा पाढा येत नसेल तर मला काय करावं लागेल? कागद घ्यावं लागेल, पेन्सिल घ्यावं लागेल, पाठ करावं लागेल, त्याचं विश्लेषण करावं लागेल, मग 2च्या पाढ्याने गुणावं लागेल, मग 3च्या पाढ्याने, 5च्या पाढ्याने गुणावं लागेल. आणि ही प्रक्रिया जमून घेण्यासाठी माणसाला काय करावं लागतं? त्याला अनालिसिस करावं लागतं, त्याला वेळ द्यावा लागतो, त्यामध्ये वेळ प्रक्रिया खाते, मग हे सगळं संथ प्रक्रियेने काम करतो. मग या दोन सिस्टीम मध्ये भांडणं लागल्याच्या नंतर माणूस कोणत्या प्रक्रियेला, एफर्ट्सला महत्व देतो? की जी प्रक्रिया अतिशय सोपी आहे, सहज आहे, लवकर होणारी आहे, त्या प्रक्रियेला माणूस वेळ देतो. आणि नेमका माणूस इथंच फसतो, कारण माणसाचा मूळ लेझी स्वभाव जो आहे, तो माणसाचा मूळ लेझी स्वभावच त्याला काही अतार्किक निर्णय घ्यायला, त्याला काही असंवेदनशील निर्णय घ्यायला, त्याला भरकटवणारे निर्णय घ्यायला आणि त्याला स्वतःला फसवणारे निर्णय घ्यायला कारणीभूत असते. आणि जागतिक संशोधन असं सांगतं की 90% माणसं हे सिस्टीम वन मध्येच मरेपर्यंत कार्य करत राहतात, कारण सिस्टीम 2 मध्ये कार्य फक्त ते अडचण आल्यावर करतात. जर कार्य हे फक्त अडचण आल्यावर केलेले असतील तर त्या माणसाला ती समस्या फक्त अडचणीतून दूर होण्यासाठीच मदत करते, त्याला कायमस्वरूपी समभाव घेण्यासाठी मदत करत नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे, चला जाणून घेऊया. हे काय असतं, काही मानसशास्त्रीय इफेक्ट असतात, त्याला म्हणतात द हॅलो इफेक्ट. म्हणजे कॉग्निटिव्ह बायस, आपल्या बुद्धीमध्ये काही कॉग्निटिव्ह बायसेस क्रिएट झालेले असतात आणि त्या कॉग्निटिव्ह बायसेसच्या आधारावरती माणूस निर्णय घेत असतो. तर त्या कॉग्निटिव्ह बायस मधला पहिला बायस आहे, त्याला आपण द हॅलो इफेक्ट म्हणतो. त्याला हॅलो इफेक्ट काय म्हणतो की एखादा माणूस जर एकदम कॉन्फिडेंटली येऊन तुमच्या समोर एखादी गोष्ट मांडत असेल, तर तो एकदम एकदम कॉन्फिडन्सच्या बरोबर तो एखादी तुम्हाला इन्फ्लुएन्शियल टोन मध्ये एखादी गोष्ट सांगत असेल, तर माणूस काय करतो, त्याच्यावर सहज विश्वास ठेवतो.
कारण ऑथेंटिक माणूस जर कॉन्फिडेंटली बोलत असेल तर पहिल्यांदा आपला कॉग्नेटिव्ह काय म्हणतो, आपला मेंदू काय म्हणतो, वा किती कॉन्फिडेंटली बोलतो, तो हुशार असू शकतो, तो हुशार आहे म्हणून इतका आत्मविश्वास पूर्ण बोलतो. मग त्याच्यावर आपण सहज विचार करतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं की इंडिया इज बिकमिंग अ फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. दुसऱ्या मेंदूला काय करावं लागणार आहे, सिस्टीम 2 ला फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीचे आकडे जमा करावे लागणार आहे, संशोधन करावे लागणार आहे, त्रास करून घ्यावं लागणार आहे, विचार करून त्याच्यावर विश्लेषण करावं लागणार नाही. यापेक्षा मेंदू काय म्हणतो, सांगतो ना इन्फ्लुएन्शियल व्यक्ती फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, आपण लगेच त्याच्यावर विचार करतो, हो इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, आपण विश्वास ठेवतो. आणि माणूस नेमका इथंच फसतो. कारण या हॅलो इफेक्टचा इम्पॅक्ट असा असतो की माणूस त्या तात्कालिक क्षणापुरता कोणीतरी कॉन्फिडेन्शियल माणसाने सांगितलेला निर्णय बेसेसच्या आधारावर निर्णय घेतो, म्हणून माणूस तिथं फसतो. सेम सेकंड कन्फर्मेशन बायस काय आहे, तर सेकंड कन्फर्मेशन बायस जाणून घेतल्याच्या नंतर एक गोष्ट तुमच्या क्लिअर होऊन जाईल की माणूस कशा प्रकारे एखाद्या प्रक्रियेचा बळी पडतो हे त्याला कळतच नाहीये. तर त्या बायसचं नाव आहे कन्फर्मेशन बायस. काय ते, द सर्च ऑफ अग्रीमेंट, वाय दिस पॉलिटिकल डिबेट्स बिकम्स वार्स. माणूस हा कन्फर्मेशन बायसचा शिकार असतो. कन्फर्मेशन बायस म्हणजे काही बायसेस त्याने कन्फर्म करून ठेवलेले असतात. फॉर एक्झाम्पल की तो ज्या धर्मात जन्माला आलेला आहे तो धर्म महान आहे, हा त्याचा कन्फर्मेशन बायस आहे. दुसरी गोष्ट आहे की तो ज्या पॉलिटिकल पार्टीचा, राजकीय पक्षाचा समर्थक आहे, त्या राजकीय पक्षालाच फक्त देशाचं भलं करायचंय, बाकी कोणत्याही व्यक्तीला, दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला करायचं नाही. मग हे काय, दिस इज द कन्फर्मेशन बायस. माणूस कन्फर्म करून केलेला बायस असतो. मग जेव्हा दुसरा सांगतो की बघ तुझा धर्म महान आहे, परंतु दुसऱ्याच्या धर्मामुळे तुझ्या धर्मावर अतिक्रमण झालेले, माणूस त्याला लगेच आपला शत्रू मानायला लागतो. कोणत्या, सिस्टीम 2 मधला माणूस तो सांगतो की हो बाबा माझा धर्म महान आहे, यात काही शंका नाहीये, पण दुसऱ्याचा धर्म महान नाही हे म्हणण्याचा मला अधिकार आहे का, मी तसं कधी म्हणू शकतो, तर पहिल्यांदा मला दोन्ही धर्माचा अभ्यास करावा लागेल, दोन्ही राजकीय पक्षाचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, परत सेम अनालिसिस करावं लागेल, डेप्थ मध्ये जावं लागेल, त्याचं विश्लेषण करावं लागेल, त्या बाबी जाणून घ्याव्या लागतील, त्या बाबी समजून घ्याव्या लागतील. हे करण्यापेक्षा कोणीतरी माणूस आपल्याला सांगतो की माझा धर्म महान आहे, जो की आपल्याला जन्मजात मिळालेला आहे, आपण कन्फर्म करून टाकतो की आपला धर्म महान आहे आणि आपण त्या बाबीवर विश्वास ठेवू लागतो, म्हणूनही माणसं फसतात. यापेक्षा अतिशय प्रभावी आहे तिसरी प्रक्रिया. चला जाणून घेऊया. माणसाच्या ज्या दोन सिस्टीम आहेत ना, त्या दोन सिस्टीम मधली जी तिसरी सिस्टीम आहे ना, ती दुसरी सिस्टीम आहे ना, तिच्यामध्ये मेहनत करावी लागते, काम करावं लागतं, एफर्ट्स करावं लागतं. आणि पहिल्या सिस्टीम मध्ये कोणीतरी काहीतरी सांगतो, तो डेटा फक्त आपल्याला व्हेरीफाय करायचा असतो की असं सांगतं का. कसा व्हेरीफाय करतो आपल्याला, की एखाद्यानं सांगितलं की एखाद्या न्यूज मध्ये की असं झालेलं आहे, इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, हम विश्वगुरु बन गए. आपल्याला काय करायचं आहे की त्या सिस्टीम मध्ये जायचं आणि बघायचं व्हॉट्सअपवर मेसेज आलाय का, इंस्टाग्रामवर रील आलेली आहे का, याच्यावर आलेली आहे का, त्याच्यावर आलेली आहे. जर या सिस्टीमने हेरोस्टिकली स्वयंशोधन न करता सांगून दिलं तर आपण कन्फर्म करतो ना, आपण मानून जातो. पण दुसऱ्या सिस्टीम मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो, हे माणसाला मॅक्झिमम रित्या करायचं नसतं, म्हणून माणूस फसतो. आता सगळ्यात महत्वाचं आहे की माणसाला जर हे सगळं कळायला लागलं, दोन सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे, सेकंड सिस्टीम मध्ये काम करावं लागतं, एफर्ट्स करावं लागतो, तरीही माणूस का फसतो, का माणूस फसतो आणि का माणूस चुकीचे निर्णय घेतो. तर माणसाच्या मनामध्ये एक फेअर आहे, भीती असते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा झालेल्या फायद्यापेक्षा तितकं झालेलं नुकसान हे माणसाला जास्त वेदनादायी आहे. समजा मी गॅम्बलिंग मध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये 1,000 रुपयाचा लॉस केला आणि दुसऱ्या दिवशी 1,000 रुपयाचा गेन केला, तर मला ह्या 1,000 रुपयाचा गेन केल्या म्हणजे 1,000 रुपये जिंकण्यापेक्षा ते 1,000 रुपये लॉस केल्याचं माणसाला जास्त दुःखदायी असतंय. तुमच्या समाजामध्ये वावरत असताना तुमचे दोन मित्र होतात, दोन शत्रू होतात. त्या दोन मित्राने तुमची तारीफ केली की तुम्हाला आनंद होतो, परंतु दोन मित्रांनी जर तुम्हाला क्रिटिसाइज केलं तर मात्र तुम्हाला त्याचा जास्त त्रास होतो इन कम्पॅरिझन टू त्याच्यामध्ये. म्हणून माणसं फसतात, कारण माणसं हे इमोशनल कृतीला बळी पडतात. मग ह्या इमोशनल कृतीला बळी पडू नये म्हणून माणसाने लॉजिकली राहणं फार आवश्यक आहे. मग लॉजिकली राहण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे. माणूस हे दोन प्रकारच्या प्रक्रियेतून शिकत असतं. एक तर त्याला काहीतरी अनुभव आल्याच्या नंतर माणूस शिकतो, दुसरी गोष्ट काहीतरी जुन्या गोष्टी आठवून त्याला शिकत असतो. मग अनुभव घेऊन शिकण्याची प्रक्रिया ही दूरगामी आहे.
अनुभव घ्यायला, वेळ घ्यायला, या सगळ्या प्रक्रिया फक्त सिस्टीम 2 सारखे अनालिसिस करू शकतात. पण काही गोष्टी आठवणं माणसासाठी सोपं असतं. जसं विसरणं सोपं असतं, तर काही गोष्टी आठव. समजा 7 दिवस तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रिपला गेलेले आहात आणि 6 दिवस तुम्ही फुल टू एन्जॉय केलेले आहे. 7व्या दिवशी तिथे काहीतरी बॅड इन्सिडेंट झालेला आहे. तर माणसाला त्या 6 दिवसापेक्षा ना शेवटीच्या दिवशी झालेला इन्सिडेंट जास्त आठवतो. का क्लायमॅक्सचा जो सिनेमामध्ये सीन असतो ना, तो अतिशय भारदस्त का असतो? तर भलेही त्यांनी 2 तास पाहिलेला सिनेमा बदलू शकतात, विसरू शकतात, परंतु त्यांनी जे पाहिलेला क्लायमॅक्स असतो ना, तो क्लायमॅक्स त्यांच्या दूरगामी निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असतो. म्हणून तुम्हाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी लोक काय करत असतात, की वेगवेगळ्या प्रकारचे क्लायमॅक्स क्रिएट करत असतात आणि हा क्लायमॅक्स मधून बाहेर माणूस येण्याचा प्रयत्नच करत नाहीत. म्हणून समजा आता लास्ट इयरला भांडणं झाले, की माणूस ते भांडणच लक्षात ठेवतो. त्याच्या अगोदरच्या चांगल्या रिलेशन, चांगली फ्रेंडशिप त्याची लक्षात ठेवत नाही. तर इथं कोहनमन काय म्हणतात, की बाबा जर माणसाला या प्रक्रियेतून बाहेर यायचं असेल, तर त्यांनी एक्सपिरियन्स सेल्फवर जास्त लक्ष केलं पाहिजे. त्याने सिस्टीम 2 वर जास्त लक्ष दिलेले पाहिजे. जर या 2 बाबी जाणीवपूर्वक माणसाने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये घडवल्या आणि व्यक्तिमत्वामधून त्याने जर त्या बाबीचं अनालिसिस केलं, तर निश्चितपणे तो माणूस एक यशस्वी माणूस होऊ शकतो. म्हणून विचार प्रक्रियेचं अनालिसिस करणारं जे बुक आहे, त्या बुकचं नाव आहे द फास्ट अँड द स्लो थिंकिंग. हे पुस्तक माणसाने प्रत्येकाने आयुष्यात एकदा जरूर वाचलं पाहिजे. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही इन्साइट मिळाली असेल, तर लाईक, शेअर करा आणि कमेंट्स करा.